आज या ठिकाणी जर बघितलं तर तालुक्यातील 38 गाव पाणी पुरवठा योजना जर बघितली तर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने ते ग्रामीण भागासाठी एक वरदान आहे। परंतु या योजनेचं जर आज सध्याची परिस्थिती जर बघितली गेल्या एक 10-15 वर्षापासून ही 38 गाव योजना पुरवठा या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करते। परंतु गेल्या अनेक वर्षापासून इथे कोण अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे, काय त्याचं शेड्यूल आहे, अजिबात तालुक्याला त्या ठिकाणी माहित नाही। सर्वात महत्वाचं म्हणजे की त्या कमिटीचा अध्यक्ष हा ग्रामपंचायतीचा सदस्य असतो, उपाध्यक्ष देखील सदस्य असतो, ग्रामपंचायतीचे ठराव घ्यावा लागतात। परंतु आमच्या माहितीनुसार असा काहीही प्रकार या ठिकाणी नाही आणि अतिशय अनधिकृतपणे 38 गाव पाणी योजनेचं या ठिकाणी कामकाज चालू आहे, आमच्या निदर्शनात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये आज जर बघितले एक नोटीस या ठिकाणी त्यांच्या विभागाकडून काढण्यात आली, जवळपास काहीतरी प्रमाणात का असेना परंतु 20% या ठिकाणी वाढ या ठिकाणी केलेली आहे। परंतु हे कोणत्या मुद्द्यावरती 20% वाढ या ठिकाणी केली, काहीही संबंध नाही। आज ग्रामीण भागातले जर बघितले तर वस्तू आज परिस्थिती जर बघितली तर आज शेतीचे या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे, लोक त्या ठिकाणी अडचणीत आहेत आणि नाहक काहीतरी त्यांच्यावरती बोजा टाकायचा म्हणून 20% परत वाढ केली। एक तर ती समितीच बेकायदेशीर आहे आणि हे बेकायदेशीर लोक कुणाला हातीशी धरून या ठिकाणी 20% वाढ केली, नेमकं कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं चाललंय या ठिकाणी शिवसेना हे कधी सहन करणार नाही। आम्ही या बाबतीमध्ये हे जे 20% जे काही वाढ केलेली आहे या बाबतीमध्ये आम्ही जाहीर निषेध करतो। तात्काळ जे काही 20% वाढ केलेली आहे पाण्याच्या बाबतीमध्ये ही रद्द करण्यात यावी। आणि दुसरा म्हणजे एक महत्वाचा विषय आहे की या संदर्भामध्ये या विभागाने आता आम्हाला याच्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची कशी नेमणूक झाली, सध्याची काय परिस्थिती आहे, याची आर्थिक उलाढाल सध्याची काय परिस्थिती आहे, याबाबत सविस्तर माहिती आम्हाला या प्रशासकीय विभागाकडून जर मिळाली किंवा आपल्या माध्यमातून जरी आम्हाला मिळाली तर मला वाटतं खूप बरं होईल। हा सगळा एक गौड बंगाल आहे, याच्यामध्ये वेगवेगळे अधिकारी आणि काही लोक या ठिकाणी सहभागी आहे। इथले लोकप्रतिनिधी जे आहे यांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललंय आणि हे शिवसेना कधी सहन करणार नाही। त्या बाबतीमध्ये जे काही 20% वाढ झाली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे काही बेकायदेशीर आहे हे तात्काळ थांबवण्यात यावं आणि तालुक्यातील लोकांवरती नाहक बोजा टाकू नये आणि त्रास देण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये। शिवसेना त्यांच्याबरोबर आहे, बिलकुल या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही, या ठिकाणी जाहीर निषेध करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल स्वास्तिक। आपल्यासाठी घेऊन आले आहे रुचकर चविष्ट जेवणाची मेजवानी, जैन, पंजाबी, महाराष्ट्रीयन, चायनीज। एकदा खाल तर पुन्हा याल। सोबतच मान्सून धमाका ऑफर, प्रत्येक जेवणावर 10% सूट आणि बर्थडे पार्टीवर मिळवा 15% आकर्षक सूट। बर्थडे पार्टी सेटअप देखील उपलब्ध। पत्ता पद्मकुंज सोसायटी समोर अंगणगाव, हॉटेल स्वास्तिक गार्डन, येवला। बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल। क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो। ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला।